करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. टाटा कंपनीचा करायचं काय? खाली डोकं वर पाय, टाटा कंपनीचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. शहरामध्ये टाटा कंपनीचं जे मुख्य ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही लोहा नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सन्मानी नगरसेवक सन्मानी नगरसेविका आणि विविध पक्षाचे पदाधिकारी गेल्या जुलैमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये जी लोणावळा परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आणि टाटा कंपनीच्या ज्या मुशीधरणाच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या गलथानपणामुळे चुकीमुळे जे काही पाण्याचा प्रवाह संपूर्ण शहरामध्ये त्यामध्ये गुडके कॉलनी असेल, भांगवाडी परिसर असेल, नांगरगाव परिसर असेल, मुलुंडमधील खत्रीपार्क परिसर असेल, या सर्व भागामध्ये जवळजवळ 6-7 फुटाचा पाण्याचा प्रवाह पसरला गेला आणि त्यामुळे लोणावळ्यातील जवळजवळ 218 घरांची नुकसान झाली. प्रत्येक घराची पहिल्या फ्लोअरपर्यंत नुकसान झाली. त्यामध्ये सर्व गोरगरीब विस्कळीत झाले गेले. या प्रसंगी आम्ही लोणावळा नागरिक आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पूरग्रस्तांना त्या संकटाला सामोरं जावं लागले त्यासाठी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काही अन्नधान्याची किट वाटले गेले, पंचनामे केले, स्वच्छता चांगल्या प्रकारे राबवली. परंतु टाटा कंपनीला त्याची कसलीही कीव आली नाही. आम्ही टाटा कंपनीला आमच्या तालुक्याचे आमदार सुनाने शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विनंती केली. त्या संदर्भात आम्ही अगोदर मोर्चा देखील काढला होता. त्या मोर्चाच्या वेळेस हजारो लोक उपस्थित होती. टाटा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यावेळेस खोटी आश्वासने दिली, परंतु त्याची पूर्तता काही केली नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या मुख्य ऑफिसला आम्ही टाळा लावण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आमच्या मागण्या केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ज्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालणार आहे. जर या ठिकाणी आमच्या मागण्या टाटा कंपनी मान्य केल्या नाही तर यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल. आज आम्ही सर्व टाटा कंपनीचा सगळे म्हणून निषेध करतो. धन्यवाद. नारायण भाऊंनी झालेल्या पूरग्रस्ताचे व्यवस्थित आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे. ह्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की टाटा कंपनीचे वलवण डॅम, टाटा डॅम हे दोन्ही मोठे डॅम लोहा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहेत. परंतु आत्तापर्यंत टाटाने लोहा नगरपालिकेतल्या नागरिकांसाठी काय केलं हाच मूळ मुद्दा आहे. पूरग्रस्तांसाठी तर सोडा, परंतु तसंही टाटाचं कधी नगर परिषदेला किंवा लोहाच्या नागरिकांसाठी काही सहकार्य नसतं. आज करोडो लाखोंची नेटवर्क त्यांची आहे. परंतु एक साधीशी मागणी आमदार साहेबांनी व सगळ्या नगरसेवकांनी केली होती नागरिकांसाठी की तुम्ही काहीतरी मदत द्या. परंतु जी त्यांच्या दृष्टीने अगदी नगण्य आहे ती सुद्धा मदत टाटा कंपनी जर देऊ शकली नाही तर याच्यासारखं दुर्दैव नाही. टाटा कंपनीचं नाव मोठं आहे, परंतु आजच्या वागण्यामुळं त्याचं लक्षण खोटं आहे असं दिसून येते. तरी मी टाटा कंपनीच्या जे सर्व आहेत त्यांना लोहानगर नागरिकांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही सहानुभूतीने विचार करून या गोष्टीचा, या सगळ्या गोरगरीब महिला इथं जमा झालेल्या आहेत, प्रत्येकाचं हातावर पोट आहे, त्यांच्यासाठी तुम्ही मदत करा. इथल्या बसल्या नगरसेवकांसाठी काही नको आहे, परंतु जे नागरिक गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागतोय. तर तुम्ही त्यासाठी जे काय होईल तुमच्याकडनं करा. नसेल तर ह्याच्या पुढचं पाऊल अजून काहीतरी गंभीर होईल व टाटा व लोणावळेकर यांच्यात कायम संघर्षाचं वातावरण राहील. ते वातावरण जर टाटाला टाळायचं असेल तर टाटाने आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने योग्य तो निर्णय घ्यावा व या गोरगरीब नागरिकांना भरघोस अशी मदत करावी व त्यांच्या दुवा घ्याव्यात ही माझी विनंती आहे. धन्यवाद. आज परत आपल्याला सगळ्यांना आम्हाला ही जी वेळ आली, सगळ्यांना आज सगळ्यांची कामं सोडून आम्ही का पळतोय ह्याच्यामध्ये टाटा कंपनी जे काय वागती. आज टाटा कंपनीने करोडो रुपये दान करते. इथं मी ऐकलं, तिथं ऐकलं टाटा कंपनी असं करते तसं करते. पण आज त्याची स्वतःची जेव्हा चुकी झाली त्या टायमी आज टाटा कंपनी त्यांचे हात काढून का घेते
खरं परिस्थिती ज्या दिवशी पूर आला होता लोणावळ्यामध्ये, त्या दिवशीचा दिवस आज पण मला आठवण येतं. तर त्या दिवशी घरातल्या ज्या लोकांचं राशनपासून, लोकांच्या बिछाण्यापासून, लोकांचं कुटुंब झिरो झाला. टाटा कंपनीला हे कसं दिसत नाही. आज सगळी लोक त्यासाठी धावपळ करतात आहेत. त्या दिवशी आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का नाही ठीक आहे, तुमचं आम्ही जे काय असेल भरपाई त्याला काय करता येईल आम्ही करू. आज काल परत अध्यक्षांचा आम्हाला फोन आला काय त्यांची काय भरपाई द्यायला तयार नाही आहेत किंवा त्यांचं काय राशन देतात किंवा काय देतात आहेत. तर आमच्या सगळ्यांनी आम्ही ठरवून त्यांना आता परत मोर्चा, पण हा मोर्चा यांनी लय हलक्यात घेतात आहेत. की यांना वाटतंय का नाही आहे हे नगरसेवक येतील हे करतील, पण ह्याचं पुढचं त्यांना हे कळत नाही आहे. ठीक आहे, आमचं पण ह्याच्यात काहीतरी नुकसान होईल, पण टाटा कंपनीचं आज जे नाव खराब होतंय आणि टाटा कंपनीचं पुढचं जे आमचे पाऊल असणार आहेत हे टाटा कंपनीला खपणार नाही. माझी विनंती टाटा कंपनीला का यांनी लवकरात लवकर लोकांची मागणी पूर्ण करावी, नाही तर मी हा डोस देत नाहीये. आणि हे मी त्यांना आज प्रेमाच्या भाषेमध्ये एक सांगतो की लोकांना मदत करा. लोकांना मदत करून तुम्ही लहान होणार नाही, तुम्ही ह्याच्यात तुमचं इज्जत वाढणार. आमची त्याला रिक्वेस्ट आहे, लोकांना मदत करा. टाटा के खिलाफ जो मोर्चा निकाले लोनावला नगर पालिका के नगर अध्यक्ष, उनके क़यादत के अंदर हम लोग ने बार बार टाटा वालों से रिक्वेस्ट किए. हमारा शिष्टमंडल सब गए, आमदार साहब भी बात कर रहे हैं उन लोगों से कि बाबा जो लोगों का जो नुकसान हो गया है, आज 2000 लोग उसके अंदर बाधित हो गए हैं, बहुत ज़बरदस्त नुकसान हो गया उन लोगों का, उनको कुछ भरपाई दो. तो कुछ हमेशा उड़वा उड़ के उत्तर दे रहे, वो आज करेंगे कल करेंगे, वैसा होने वाला नहीं. आज तुम हमारे यहाँ पर जो पैसा कमा रहे, आप जैसे हमारे जो लोगों ने बताए कि इतना वो दान कर रहे हैं लोग, सब मदद कर रहे हैं, तो वो भी मदद उन्होंने अगर लोनावले को करे तो लोनावले में उनका सब कुछ इतना बड़ा प्रोजेक्ट है, इसमें अच्छा काम होने वाला, उनका भी नाम होने वाला है. अगर उन्होंने इसके आगे अगर नहीं ये कुछ करे, इसके आगे हमारा जो आंदोलन है इससे तीव्र होने वाला है. उन्होंने इसके ध्यान दे रहा, इतना ही बोलते हैं हम. सेवक नगरसेविका आज आपण इथे जमलो, ही आपली दुसरी वेळ आहे. 2001 ते 2026 ह्या दरम्यान 3 वेळा पूर येऊन गेलाय. तो पूर पावसामुळे थोडाफार पण टाटा कंपनीच्या टाटा डॅममुळं प्रवाहित पाणी केल्यामुळे ते पूर येऊन गेलेले आहे. त्यामुळे माझ्या गोरगरीब जनतेची फार नुकसानी झालेली आहे. टाटा कंपनी मोठी आहे, खरंच टाटा जिवंत असते तर आज त्यांनी आमच्यावर ही वेळ येऊ दिली नसती. आम्ही 1 करोड मागितले असते तर त्यांनी 100 करोड आमच्या समोर ठेवले असते. पण हे जे कोणी ट्रस्टीज आहे त्यांना गोरगरीब जनतेची मुळीच फिकीर नाही आहे, चिंता नाही आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते. टाटा कंपनीचा निषेध असेल. अध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक नगरसेविका, आता टाटा कंपनीकडे जो आपल्या लोणावळ्या नागरिकांवरती ही वेळ आलेली आहे. गेल्या महिन्यात 6 तारखेला जो पूर आला आहे हा पूर्णपणे टाटा कंपनी या सर्वस्वी जबाबदार आहे. आणि या सगळ्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी सर्व नगरसेवक या ठिकाणी जमलेलो आहोत. टाटा कंपनी आज लोणावळ्याच्या बेसवरती भरपूर करोडो रुपये कमवते, तर त्यांनी गोरगरिबांना जे दान केले किंवा ते त्यांची जी नुकसान भरपाई झालेली आहे ते जर भरून देण्यास टाटा कंपनीला काही हरकत नाही. आणि त्यांनी ती लवकरात लवकर द्यावी, खोटी आश्वासनं देऊ नयेत आणि गोरगरिबांना त्यांनी लवकरात लवकर ही मदत पुरवावी ही विनंती. टाटा कंपनीचा निषेध परत एकदा करण्यासाठी जमलेलो आहोत. मागच्या वेळेला जो मोर्चा काढला होता तेव्हा आपल्याला टाटा कंपनीने 8 दिवसाची मुदतमध्ये आम्ही काहीतरी करू असं सांगितलं होतं. पण आता हळूहळू असं लक्षात येतं की टाटा कंपनी आपल्याला कुठल्याच गोष्टीला काही रिस्पॉन्स देत नाही आहे. त्यांनी आपल्याला ठोस पावलं काहीतरी उचलून काहीतरी आपल्या आमदार साहेबांकडे किंवा कोणाकडे तरी त्यांची ज्या भेटी चालल्या होत्या त्यातनं काहीतरी निष्पन्न होणं गरजेचं होतं. आता 1.5 महिना झालेला आहे. जे पुराचं संकट सगळ्या लोणावळेकरांवरती आलं होतं त्याचा जबाबदारी टाटा कंपनीने घ्यावी आणि लोकांना सगळ्यांना ही भरपाई ही त्यांनी द्यावी. आणि हे शांततेने जे चाललेलं आंदोलन किंवा ही जी काही प्रक्रिया आहे ती शांततेमध्येच त्यांनी सुद्धा घ्यावी. आणि शांत म्हणजे त्यांनी शांत न राहता जे काही रिझल्ट द्यायचा आहे तो लवकरात लवकर द्यावा. आणि त्यासाठी आमचे जे इथे सगळे हे जमलेले आहेत पक्षाचे लोक किंवा लोणावळ्यातील जे वरिष्ठ जमलेले आहेत त्यांना काहीतरी ठोस त्यांनी सांगावं की आम्ही इतके दिवसाच्या आत तुम्हाला गावातल्या सगळ्या लोकांना भरपाई देऊ आणि त्यांनी ते करून दाखवावं. गेल्या 5 आणि 6 आणि 7 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये लोणावळ्यातील विविध भागातील अनेक नागरिकांचं तसेच अनेक घरांचं टाटाच्या गोंधळ कारभारामुळे आणि त्यांच्या
चुकीच्या व्यवस्थेमुळे जे टाटा धरणातील जे पाणी आहे ते लोणावळा शहरामध्ये ज्या पद्धतीने आलं आणि अनेक नागरिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालं. या नुकसानीला आज किमान 1.5 महिना ओलांडून गेला आहे, तरी टाटा कंपनीने लोणावळा नगर परिषदेमध्ये स्वतःची चुकी कबूल केली असताना त्यानंतर आम्ही 8 दिवसात मदत जाहीर करतो, 10 दिवसात मदत जाहीर करतो, आमदार साहेबांकडे जायचं, आमदार साहेबांना सांगायचं का आम्ही 15 दिवसामध्ये मार्ग काढतो, आम्ही वरिष्ठांशी बोलतोय, आम्ही अमुक करतोय, आम्ही तमुक करतोय. अशा पद्धतीची खोटी आश्वासनं वारंवार टाटा कंपनीकडनं आपल्या लोणावळ्यातील सर्व नगरसेवकांना, आमदार साहेबांना तसेच आमच्या लोणावळ्यातील सर्वसामान्य जनतेला टाटाच्या वतीनं या ठिकाणी येत आहेत. आपण बघतोय का ज्या दिवशी आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये पूर्ण पाणी टाटाने सोडलं आणि त्यानंतर जी पूर परिस्थिती झाली, त्यानंतर माननीय आमदार साहेबांनी जी बैठक लोणावळा नगर परिषदेमध्ये बोलवली होती, त्या बैठकीदरम्यान टाटाचे जे काय अधिकारी आलेले होते त्या अधिकाऱ्यांनी सर्वांसमोर सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी सोडलं, कुठलीही कल्पना न देता आम्ही ही पाण्याची पातळी ओलांडून गेली तरी तुम्हाला आम्ही कुठलीही कल्पना दिली नाही आणि अचानक असं पाणी सोडल्यामुळं आज शहरामध्ये ही पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांची घरं उद्ध्वस्त झाली, सर्वसामान्य गोरगरिबांची आज त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त झाले. पण आम्ही आज मदत करू, उद्या मदत करू अशा पद्धतीने सांगत आम्ही 3-4 बैठका घेतल्या का बाबा तुम्ही आम्हाला आता ज्या सामाजिक संस्था आहेत लोणावळा शहरातल्या, कोणी राशन दिलं आहे, कोणी अंथरुणं दिली, कोणी काही घरातील उपयोगी वस्तू दिल्या, तर आता ह्या गोष्टी आम्हाला नको आहेत. कारण की लाखो रुपये जे नुकसान झाले ते नुकसान आपण काय भरपाई देऊ शकत नाही. कारण की लोकांच्या प्रत्येकाच्या घरात आम्ही पाहिलं तर 5-5, 6-6 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. TV गेला आहे, फ्रीज गेला आहे, वॉशिंग मशीन गेली आहे, अनेक त्यांचे बेड, सोफे अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर आमदार साहेबांनी देखील या टाटाच्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं का आता तुम्ही एक आर्थिक काहीतरी मदत आम्हाला तुम्ही एक जाहीर करा, त्यानंतर आम्ही लोणावळा नगर परिषदेची जी काय आर्थिक मदत असेल ती आणि शासनाकडून येणारी जी काय आर्थिक मदत आहे अशी एकूण एखादी चांगली भरीव रक्कम आपण आता लोणावळा शहरातील जे काय पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्या हातामध्ये सोपूया, जेणेकरून त्यांचं नुकसान तर आपण भरपाई देऊ शकत नाही पण त्यांचा संसार 2-2.5 महिन्याला त्यांचा कसा तरी त्यांचा संसार चालण्यासाठी त्यांना आधार मिळेल अशा पद्धतीची आपण एक चांगली रक्कम, भरीव रक्कम आपण प्रशासनामार्फत देऊया. पण आता मला ह्याच्यामध्ये एकच शंका वाटावी लागली आहे की टाटा कंपनी आज आपण सर्वच जण आज देशामध्ये ऐकतोय की टाटा कंपनी इतकी दानशूर आहे, गोरगरिबांना मदत असेल, आज टाटाचं आज कॅन्सर हॉस्पिटल असेल, आज तिथं मोफत सर्व लोकांना कॅन्सरवरती ट्रीटमेंट केली जाते. आज आपण टाटांचं ऐकत आलेलो आहे का टाटांनी ज्या पद्धतीने उद्योजक भरपूर आहेत या जगामध्ये, पण टाटांसारखा उद्योजक आणि असा दानशूर व्यक्ती या टाटाशिवाय कुठल्याही उद्योजकांमध्ये नाही. अशा पद्धतीने आपण टाटाचं नाव ऐकतोय पण शाहीचे ज्यादा किटली गरम अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला इथले जे खालचे जे अधिकारी आहेत त्यांची याच्यात शंका येते की आमची जी मागणी आहे, आमचं जे सांगणं आहे, आमचं जे रडगाणं आहे ते वरिष्ठांपर्यंत टाटाच्या जातच नाही आहे आणि हे खालचे त्यांचा काय जसं काय इन्सेंटिव्ह वाढणार आहे, आम्हाला त्रास देऊन, लोणावळा शहरातील नागरिकांना त्रास देऊन आणि चमचेगिरी करून अशा पद्धतीने टाटा कंपनीचे जे हे कर्मचारी आहेत अशा पद्धतीने वागतात ते. आम्ही त्याला वारंवार सांगितलं की आम्हाला तुमच्या वरिष्ठांबरोबर बोलून द्या, आमचे नगराध्यक्ष आहेत, आमचे आमदार साहेब आहेत, आम्ही कलेक्टर साहेबांना देखील पत्र याबद्दल दिलं तर कलेक्टर साहेब तुम्ही बोलवा. पण वारंवार यांच्याकडनं हे खालचेच जे अधिकारी आहे तेच तिथं चोंबडेपणा करते ते. आता इथून पुढच्या काळामध्ये मला जर आपल्याला ह्याच्यावरती संघर्ष करावा लागणार आहे कारण की हे अशा पद्धतीने आपल्याला, मला असं वाटत नाही की ही लोक आपल्याला असं ऐकतील. आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये हा संघर्ष आता इथून पुढे उपोषणाद्वारे आपल्याला या टाटा कंपनीच्या गेट समोरच अमरण उपोषणाला बसावं लागणार, लोकप्रतिनिधी म्हणून सर्व नागरिकांना घेऊन बसावं लागणार आहे. कारण की हे जर अशा पद्धतीने चालत राहिलं तर आज बघितलं असेल तुम्ही परिस्थिती, आज पहिल्या दिवशी 500-600 लोक आज मोर्चाला होती, आज परिस्थिती पाहिली असेल 50-100 लोक, कारण की वैतागली लोक
लोकांना असं वाटायला लागलं का आम्हाला काही देतच नाही आणि एवढ्या दिवस झाला आम्हाला आश्वासनावर आश्वासनं चाललेत आणि आम्ही यांच्या भरोशाने आश्वासनं देतोय. आम्ही लोणावळा नगरपालिकेकडून लगेच 10,000 15,000 रुपये जाहीर करू शकतो, पण 10,000 15,000 तुकडे अमाऊंट देऊन फायदा नाही ना. त्याच्यामुळे आम्हाला यांचीही मदत लागणार आहे, आम्हाला शासनाचीही मदत लागणार आहे, तर आम्ही चांगली मदत त्यांना देऊ शकतो. आज 10-15,000 रुपये देऊन फायदा नाही. आज या लोकांच्या घरातलं आज राशन पण येणार नाही त्याच्यामध्ये 2 महिन्याचं. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की इथून पुढचा जो संघर्ष आहे हा आपल्याला मोठ्या पद्धतीने उभा करावा लागणार आहे. लोणावळा शहरातील मी सर्व पक्षीय नागरिकांना, सर्व नागरिकांना विनंती करेन का आपल्याला आपल्या जे काही लोणावळ्यातील जे पूरग्रस्त नागरिक आहे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला एकी करावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीने यांच्याशी आपल्याला लढावं लागणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आज जर या टाटा कंपनीने आम्हाला आज या 2 दिवसामध्ये जर काही आश्वासन आज लेखी पत्राद्वारे जर दिलं नाही तर आज देखील आम्ही यांच्या गेट समोरून इथून उठणार नाही. सर्व लोकप्रतिनिधी आज दिवस रात्र आम्ही इथं बसून राहू. आज या ठिकाणी एवढंच बोलतो, आज आंदोलन करताना आम्हाला टाळे लावण्यासाठी आम्ही आलो असता आम्हाला पोलीस प्रशासनानं रोखलं, पण पोलीस प्रशासनाचा देखील आम्हाला सन्मान राखणं गरजेचं आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विरोध करू शकत नाही, पण आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आज या गेट समोर बसण्याचं काम आम्ही करू शकतो. पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील की आम्हाला इथं बसवायला तरी किमान तुम्ही अडवू नका. आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या लोकांसाठी न्याय मागतोय. आमच्या लोकांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. 2 दिवसाच्या आतमध्ये यांनी जर आम्हाला आश्वासनाचं आत्ता आम्हाला पत्र दिलं नाही तर आम्ही या गेट समोरून उठणार नाही. या निषेधार्थ मी टाटा कंपनीचा निषेध करतो व आपल्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपणही आम्हाला या बाबतीत सहकार्य करावे. या पूरग्रस्ताला बोलून द्यायला चान्स द्यायला हे जरा वाईट वाटलं थोडं. ठीक आहे, असू द्या. तर आज लोणावळ्यामध्ये एवढा मोठा टाटा कॅम्पच्या माध्यमातून जो पूर आला होता तो पुराच्या संदर्भामध्ये आता दुसरी वेळा टाटा कॅम्पवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. पण माझं एवढं म्हणणं आहे की एवढं सतून काय फायदा तुम्हाला भेटणार आहे. एवढा दानशूर रतन टाटा होते, ते आमचे मोठे दैवत मानले जात होते. रतन टाटा साहेबांनी असले असते तर त्यांनी आज पण मदत जाहीर करून स्वतः जाहीर करून मोकळे झाले असते. पण हे जे लोक करत आहेत ते फार वाईट वाटते की आम्ही 4 वेळा तुमच्या निर्लज्यासारखं तुमच्या दारात येऊन मोर्चा काढा, हे करा, आम्ही इथं थ्या मोर्चे करू, ठिया बसन करू, उपोषण करू, ह्या गोष्टी सांगण्यापेक्षा तुम्ही सुरू कुठेतरी मोठं मन दाखवून शनी आमच्या पूरग्रस्तांना आम्हाला मदत करावी अशी तुम्हाला विनंती करतो. मी जास्त काय बोलत नाही. लोणावळा शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी जो पूर आला होता आणि त्या पुरामध्ये लोणावळा शहरामध्ये जे माझ्या 1900 ते 2000 कुटुंबाचं नुकसान झालं होतं त्यावेळेस त्या सर्वांच्या मदतीसाठी लोणावळा नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, त्यातून आम्ही सर्व नगरसेवक आमच्याबरोबर आमची सर्व सहकारी टीम असेल या सर्वांनी आपल्या पद्धतीने सर्व भागामध्ये जाऊन त्यांना सहकार्य करण्याचं काम मावळ तालुक्याचे आमदार सुनाले शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं होतं. हे सगळं करत असताना त्यांना त्या संकटात बाहेर करत असताना आपण जर बघितलं तर सर्वांनी सांगितलंच आहे की हे जे संकट आपल्या लोणावळा शहरावरती आलं होतं याची सर्वस्व जबाबदारी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोणावळा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस आमदार महोदय साहेबांनी बैठक घेतली होती तिथे त्यांनी ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती की आमच्या चुकीमुळे हा पूर आलेला आहे आणि जे काही सहकार्य असेल ते आम्ही आमच्या टाटा कंपनीच्या वरिष्ठ लोकांसंग बोलल्यानंतर आम्ही आपल्याला सहकार्य करू. तर त्या ठिकाणी आमच्या लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असतील आणि मावळ तालुक्याचे आमदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना एक 4-5 मागण्या त्यांच्याकडे आम्ही केल्या होत्या. त्या मागण्या मागितल्या असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लोकांच्यासाठी आम्ही उभं राहून त्यांच्या त्या मागण्या आम्ही मान्य करू. परंतु ज्यावेळेस त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नव्हत्या तर आमच्या लोणावळकर नागरिकांनी या लोणावळा शहराच्या कोबार चौकामध्ये इथं येऊन आम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला होता त्यावेळेस त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आपल्या सर्व मागण्या मान्य करून आपल्या लोणावळकरांना आम्ही न्याय देण्याचं काम करू. परंतु आज त्या गोष्टीला साधारणतः 15-20 दिवस पूर्ण होऊन गेल्यानंतर सुद्धा मावळ तालुक्याचे आमदार सुनाले शेळके यांनी सुद्धा या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांसंग अनेक वेळा बोलणी करून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीकडं आमच्या लोणावळकरांच्या मागणीकडे त्यांनी लक्ष देण्याचं काम नाही केलं. आपण जर बघितलं तर जसं माझ्या अगोदर काही लोकांनी सांगितलं की टाटा कंपनी त्यांचे जे कैलास रतन टाटा साहेब होते ज्यावेळेस आपल्या देशावरती जेव्हा युद्धाचं संकट आला होता तर ह्या देशाच्या युद्धाच्या संकटाच्या वेळेस सर्वात जास्ती मदत जर कोणी केली असेल तर त्या टाटा कंपनीने आपल्या देशासाठी केली होती. असं एक दानशूर व्यक्तिमत्व
जर ती व्यक्तिमत्व जर असती तर नक्कीच माझ्या ह्या लोणावळ्याच्या 2000 कुटुंबाला एक दिवसामध्ये न्याय भेटला असता. परंतु ती व्यक्ती गेल्यानंतर जी आजचे ही अधिकारी बसलेले आहेत त्यांची खरंच म्हणलं पाहिजे आपली त्यांची कातडी गेंड्याची झालेली आहे की त्यांना ह्या 2000 कुटुंबाचं कुठलंही दुःख त्यांना दिसत नाही. अशा या अधिकाऱ्यांना वारंवार आमच्यासारख्या नगरसेवक नगरसेविकांनी विनंती करून सुद्धा मावळ तालुक्याच्या आमदार साहेबांनी विनंती करून सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्याला काही फरक पडत नाही. अशा लोकांना जाग आणण्यासाठी आम्ही आज आमच्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या टाटा कंपनीच्या कार्याला आम्ही टाळे ठोकण्यासाठी इथं आलो होतो. हे टाळे ठोकत असताना लोणावळा शहरातील आमच्या पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवण्याचं काम केलेलं आहे. ते त्यांचं काम आहे ते करतील, परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपणही आपलं काम करत असताना माझ्या लोणावळा शहरातील जी 2000 कुटुंब जी नुकसान झालेलं आहे त्या कुटुंबही आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवावेत. मी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या वारंवार न सांगता मी एकच सांगतो की हा जो न्याय आहे हा आम्ही आमच्या लोकांसाठी मागत आहे. आज आपण जर बघितलं तर आम्ही जे काही नगरसेवक इथं उपस्थित आहोत आमचे सबळ नगरसेवक जोपर्यंत ह्या टाटा कंपनीकडनं आमच्या लोकांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचे लोकप्रिय आमदार सुरेश शेळके ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करून आमच्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे. माझी एकच विनंती टाटा कंपनी आहे की आम्ही तुमच्याकडे कुठली मोठी मागणी केलेली नाही. आपण इथं व्यवसाय करताय, आपण व्यवसाय करत असताना आपल्या व्यवसायाला 100-150 वर्षाच्या वर आपण या लोणावळा शहरामध्ये व्यवसाय करताय. जे अधिकारी इथं बसलेले आहेत ती लोक त्यांचा कार्यकाळ पूर्ण आल्या इथून निघून जाणार आहेत, परंतु आम्ही स्थानिक लोक आहेत याची पुढची पिढी सुद्धा आमची इथंच राहणार आहे. तर आमचे आणि टाटा कंपनीचे संबंध हे पिढ्यानपिढ्याचे राहणार आहेत. तर आपण हे संबंध जपण्याचं काम आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे मी अशी त्यांना विनंती करतो. आणि माझ्या लोणावळकर जनतेला जो न्याय त्यांनी द्यायला पाहिजे तो न्याय त्यांनी द्यावा अशी त्याला इथं विनंती करतो. आणि जर ती गोष्ट आमची पूर्ण नाही केली तर आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी ज्या प्रकारे आमचे सरकारी नगरसेवकांनी आणि अध्यक्षपदी सांगणार आहेत त्या पद्धतीने आम्ही इथं उपोषणाला बसून राहू. आणि जोपर्यंत माझ्या लोकांना न्याय भेटणार नाही आम्ही या ठिकाणी उठणार नाही असं इथं जाहीर करतो. आणि टाटा कंपनी ज्या पद्धतीने आमच्या लोकांना वागणूक देऊन जी त्यांच्या पिळवणी करण्याचं काम करत आहे त्या गोष्टीचा मी इथं जाहीर निषेध करतो. इथंच थांबतो. हुडकत राहिला आहे. मी 86 पासून हुडकत राहतो आणि आज हा 2026चा जो पूर आहे हा 5वा पूर आहे. 89ला पहिला पूर आला होता, नंतर 1990ला, नंतर 2002, 2005 आणि आज 2026. 89पेक्षाही हा पूर भयंकर होता खूप. माझ्या घरामध्ये 7 ते 8 फूट पाणी होतं आणि माझं 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आज नगरपालिकेने आम्हाला सांगितलं होतं की नुकसान भरपाई भेटेल. आज 1.5 महिना झाला तरी नुकसान भरपाई काहीच भेटलेली नाही आहे. आज आम्हाला त्यांनी धान्य वगैरे दिलं, आमदारांनी धान्य वगैरे सगळं दिलं, पण धान्य हे देऊन काही उपयोग नाही. आज आर्थिकदृष्ट्या पैशांची खूप गरज आहे, कारण की कुठलीही वस्तू घ्यायला गेलं तर आज पैशाची गरज लागते. सगळ्या टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आमची राहिलेली नाही आहे आणि याच्या सर्वस्वी टाटा जबाबदार आहे. 89ला ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस टाटाने आम्हाला 1 दिवस अगोदर सांगितलं होतं की तुमच्या घरात पाणी येणार आहे तर तुम्ही तुमचे सामान जे आहे ते वर उचलून ठेवा. यावेळेस त्यांनी आम्हाला 2026मध्ये कुठलीही पूर्वसूचना दिली नाही आहे. 5:15 वाजता गाडी आली की बाबा पाणी आलेलं आहे, तुम्ही फक्त सतर्क राहा. त्यांनी असं कुठलंही सांगितलं नाही की आम्हाला तुम्ही तुमचं सामान उचलून ठेवा. त्यांनी जर सांगितलं असतं आम्हाला की तुमचं सामान उचलून ठेवा तर आम्ही 7-8 फुटावर आमचे जे माळे आहेत, माझं घर बैठी घर आहे, ज्यांचं घर वरती होतं त्यांच्यावरती त्यांनी सामान ठेवलं, पण माझं बैठी घर असल्यामुळे मला काही ठेवता नाही आलं आणि अर्धा तासात एवढं पाणी वाढलं की अर्धा फुटाचं पाणी 2.5 ते 3 फूट पाणी वाढलं. त्यामुळे आमचं सर्व काही गेलेलं आहे आणि आमदार साहेबांनी आश्वासन केलेलं आहे की तुम्हाला जी नुकसान भरपाई भेटणार आहे ती चांगली भेटणार आहे. अजूनपर्यंत तरी काही भेटली नाही असं मी इथं गृहीत धरतो की आम्हाला चांगली नुकसान भरपाई भेटणार आहे. जे काय 5-10 हजार आहे ते नुकसान भरपाई भेटून काही उपयोग होणार नाही, कारण की आमचे ते 5-10 हजार वॉशिंग पावडर, निरमा, कम्फर्ट ह्याच्यातच गेलेले आहेत. कारण 2 दिवस आम्ही चिखल काढत होतो त्या घरातला, एवढा वास येत होता घाण की तुम्ही कोणी जर आले तर तुम्ही उभे राहू शकले नसते. आज आम्ही तिथं 10 दिवसांनी तिथं राहायला गेलेलो आहे. तर ह्याचे सर्वांनी दखल घ्यावी, नगरपालिका असू दे, प्रशासन असू दे, टाटा असू दे. आणि टाटाचा डॅम ओव्हरफ्लो झाला तर त्यांना बोनस भेटतो, आम्हाला काय भेटतं याचं? नागरिकांना काहीच भेटत नाही आहे. त्यांना डबल दिवाळीत पण बोनस, आत्ता पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर पण बोनस. तो बोनस त्यांना देत तर आम्हाला द्यावा. ज्यांचं नुकसान आज 1900-2000 घरात पाणी गेलेले त्या लोकांना तो द्यावा, एवढीच माझी विनंती. बस या टाटा कंपनीच्या विरोधातल्या टाळे ठोको आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले लोणावळा शहराचे प्रथम नागरिक, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रदादा सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदासजी कडू,
उपस्थित लोणावळा नगर परिषदेचे सर्व समित्यांचे सभापती, उपस्थित नगरसेवक, नगरसेविका, लोणावळा शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच लोणावळा शहरातील ज्या टाटा कंपनीच्या निमित्तानं पूर आला त्या सर्व पूरग्रस्त आज इथं उपस्थित आहेत. एक छत्री द्या इकडं. आपण जर बघितलं असेल की लोणावळा शहरामध्ये मागच्या काही आठवड्यांपूर्वी आपण सर्वपक्षीय मोर्चा काढलेला होता. त्याच्यामध्ये लोणावळा शहरातील सर्व पूरग्रस्त, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, महिला, तरुण वर्ग हे सगळे त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. आणि या मोर्चाच्या निमित्तानं टाटा कंपनीनं आपल्याला खरं तर आश्वासन दिलं होतं की पुढील 8 दिवसामध्ये आम्ही आपल्याबरोबर या मावळचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याबरोबर चर्चा करून योग्य त्या पद्धतीची आर्थिक मदत आपल्याला कशी देता येईल या संदर्भातलं धोरण ते आपल्याला सांगणार होते. पण मागील 3 ते 4 आठवड्यांपासून टाटा कंपनीनं कुठल्याही पद्धतीचं उत्तर ना लोणावळा प्रशासन, लोणावळा नगर परिषदेला दिलं, ना तहसीलदारांना दिलं, ना प्रांतांना दिलं, ना खासदारांना दिलं, ना आमदारांना दिलं, ना जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं. म्हणजे एकंदर टाटा कंपनीची परिस्थिती आता अशी आहे की ज्या लोणावळा शहरामध्ये टाटाचा डॅम आहे त्या टाटाच्या डॅमवरून जी ऊर्जा निर्माण होते त्या कंपनीला 5,000 कोटीचा एका वर्षामध्ये नफा झालेला आहे. आणि एवढा मोठा नफा हा या लोणावळा शहरातून कमवूनही या टाटा कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळं जे आमच्या गोरगरीब लोकांचे प्रत्येक घराचं लाख, 2-2 लाख, 5-5 लाखाचं जे नुकसान झाले त्याला कुठल्याही पद्धतीची भरपाई न देता आपल्या जबाबदारीतून हात वर करायचं काम हे टाटा कंपनीने केलेलं आहे. याच्या अगोदर आम्ही टाटा कंपनीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेलं होतं. आपले रतनजी टाटा असतील किंवा आणखीन टाटाचे जे नवीन ट्रस्टी असतील, जुने ट्रस्टी असतील, यांचा एक लोकांबरोबर ह्युमन टच असायचा. जमशेदपूर सारख्या ठिकाणी काही झालं, भूकंप आला, काही झालं की ते त्यांची भरघोस अशी मदत कंपनीच्या माध्यमातून ती लोक तिथं करायची. म्हणजे एक लोकांबरोबरचा टच त्यांच्याबरोबरचा होता. पण आता मला वाटतं की टाटा कंपनीचा हा टच संपलेला आहे की काय अशा पद्धतीची भावना ही लोणावळेकर नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. कारण मागील 4, 5, 6 या तारखेचा आलेल्या पुरानंतर आत्तापर्यंत टाटा कंपनीने कुठल्याही पद्धतीची साधी एक पाण्याची बॉटलही यांनी वाटली नाही. आमच्याकडच्या विविध संस्था असतील, माननीय आमदार सुनील अण्णा शेळके असतील, लोणावळा नगर परिषद असेल, लोणावळा शहरातील विविध पक्ष असतील, यांनी सगळ्यांनी लोणावळा शहरामध्ये आमच्या पूरग्रस्तांना मदत द्यायचं काम केलं. पण टाटा कंपनीचं उत्तरदायित्व त्यांची चूक ही संपूर्ण प्रशासनासमोर कबूल केलेली असतानाही टाटा कंपनीने आत्तापर्यंत 1 रुपयाची मदतही लोणावळेकर नागरिकांना केलेली नाही. आम्ही तुमच्याकडे काही भिका मागायला आलेलो नाही. जे आमच्या लोकांचं नुकसान तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे आणि ती चूक तुम्ही कबूल केलेली आहे त्याच्या संदर्भातलं त्यांना न्याय द्यायचं काम आणि ते न्याय देण्यासाठी, तो न्याय मागण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आम्हाला काही 10 वेळा तुमच्याकडे येऊन भिका मागायची गरज नाही. तुम्ही तुमचे ते किती हजारो कोटीचे मालक असाल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण आमच्या लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपण व्यवसाय करता. आमची इंद्रायणी नदी जी कुरवंड्यावरून वाहते ती तुम्ही अडवली, त्याच्यावरती तुम्ही धरण वचवलं आणि त्या धरणातून परत इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडायचं अशा पद्धतीची जी डिस्चार्ज की असते ती की पण 1968ला हरवली. अशा पद्धतीचं चुकीचं नियोजन हे तुम्ही केलं. त्यामुळे वारंवार आत्तापर्यंत आम्हाला 4थ्या किंवा 5व्या पुराला या लोणावळा शहरामध्ये सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळे ही सर्वस्वी चुकी ही टाटा कंपनीची आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्र शासन असेल, लोणावळा नगर परिषद असेल किंवा किंवा आणखीन कुठल्या संस्था असतील यांच्यामार्फत जी आर्थिक मदत द्यायची ती देणारच आहोत. पण टाटा कंपनीची चुकी असताना ते काय मदत देणार ही पहिल्यांदा आम्हाला कळालं पाहिजे. आणि हे आत्तापर्यंत हे का कळवत नाही हेही आमच्या पुढं खरं तर मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज आपण बघत असाल, आम्ही आज फक्त खरं तर नगरसेवक म्हणून आम्ही आज इथं आलो होतो.
तरी आमच्या काही माता भगिनी या इथं आलेल्या आहेत. आज हा एवढा पोलीस फौजफाटा आहे, आपण सगळे बघत असाल एवढा मोठा पोलीस फौजफाटा आहे. हा कशासाठी आहे? हा टाटा कंपनीच्या रक्षणासाठी आहे आणि आमच्या लोणावळा शहरातील पूरग्रस्तांना जे न्याय देत नाही त्यांच्यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे. आम्ही जर अजून काही हुल्लडबाजी केली तर आम्हाला लाट्याकाठ्या घालून पोलीस स्टेशनला नेण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त आहे. पण आज आम्ही आमच्या जीवावर उदारून आलेलो आहे. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, काय काय प्रशासनाला पोलीस प्रशासनालाही करायचं ते करू द्यात. पण आज एकतर लेखी आश्वासन मिळालं पाहिजे किंवा टाटा कंपनीने आज आम्हाला इथं येऊन काहीतरी सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका स्वीकारून आम्ही आलेलो आहे. आज अटक झाली तरी 72. आज परत जाणे नाही, मोकळ्या हाताने परत जाणे नाही. आम्ही आमचे लॉक घेऊन आलेलो आहे. काय यांना अडवायचं अडवू द्या, पोलीस प्रशासनाला. शेवटी पोलीस प्रशासनाचं ते काम आहे, ते त्यांचं सहकार्य करतील. मला दुर्दैव, मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, एक लोणावळेकर नागरिक म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की आज इथं एवढा जो पोलीस बंदोबस्त आहे ना, हा जर मागच्या शनिवार रविवार, शुक्रवार शनिवार रविवार अशा 3-4 आठवड्यात जर लोणावळा शहरामध्ये असतं ना, तर लोणावळ्यातल्या स्थानिक नागरिकांना, ॲम्ब्युलन्सला, आमच्या इथल्या अपंगाला, आमच्या इथल्या एखाद्या आजारी पेशंटला, आमच्या इथल्या महिलांना, आमच्या इथल्या तरुणांना जो ट्रॅफिकचा त्रास होतो तो सहन करावा नसता लागला. जर एवढा पोलीस बंदोबस्त जर आमच्या रस्त्यावरती, आमच्या गल्लीबोळामध्ये इकडे तिकडे असता, तर आमच्या लोणावळा शहरामध्ये जर एवढा पोलीस बंदोबस्त जर रस्त्यावर उतरला असता तर आमच्याकडे कुठल्याच याच्यात ट्रॅफिक होणार नाही. ही मला पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये अतिशय आत्मीयता आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये मला खात्री आहे की जर एवढा पोलीस बंदोबस्त जर रस्त्यावर उतरला तर या लोणावळा शहरामध्ये 1 मिनिटही ट्रॅफिक जाम होणार नाही. तेवढे कार्यक्षम पोलीस दल आमच्याकडे आहे. पण दुर्दैव असं आहे की आज या टाटा कंपनीच्या प्रोटेक्शनसाठी वरिष्ठांनी पोलीस बंदोबस्त इथं लावला आहे. पण मागच्या शनिवार रविवारपासून येणाऱ्या शनिवार रविवारपर्यंत जेवढं ट्रॅफिक होती, जेवढ्या चुकीच्या गोष्टी होतात किंवा चोऱ्या होतात किंवा आणखीन काय होतं, त्यावेळेस पोलीस बंदोबस्त दिसत नाही. हे दुर्दैव आहे. आज हे जे जमलेत ना इथं सगळे हातावर पोट असणारे लोक, एकेकाच्या घरातला टीव्ही गेला, एकेकाच्या घरातलं फ्रीज गेलं, सोफा सेट गेला, आणखीन काय गेलं. तुम्ही काय दिलं, आम्ही काय दिलं, रेशनचं किट दिलं, गाद्या दिल्या किंवा आणखीन काय दिलं, जे आम्हाला जमत होतं तेवढं दिलं. पण आज एखाद्याचा टीव्ही गेला 20,000 रुपये गेले, फ्रीज गेलं 30,000 रुपये गेले, एखाद्याचं वॉशिंग मशीन गेलं 50,000 रुपये गेले. अहो लाख रुपये. आता एकाने सांगितलं आमच्या भावानी की ते गाळ आणि साफसफाई करण्यामध्येच 15-20 हजार रुपये त्यांचे त्या डिटर्जंटला न्यायला गेलेत. म्हणजे इतकं मोठं दुर्दैव आहे की हातगाड्या चालवणारे, रिक्षा चालवणारे अशी लोकही त्याच्यामध्ये होती की त्यांना त्यांचे 2 वेळा खायचे त्यांना हे असतं आणि त्या लोकांना आज ह्या पुराचा सामना करावा लागला. का तर टाटा कंपनीचं जे ओव्हरफ्लो झालेलं धरण आहे याला पाणी सोडायला जागाच ठेवली नाही यांनी. मग ही चुकी कोणाची आणि ही कबूल केली त्यांनी. आज फक्त पोलिसांच्या आज लपून हे टाटा कंपनी ह्या लोणावळा शहराची मजा बघते. पण आता आम्ही मजा घेऊ देणार नाही. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, नाही तर आम्ही इथून उठल्याशिवाय जाणार नाही. एवढीच विनंती आजच्या या सभेच्या माध्यमातून, या निषेध सभेच्या माध्यमातून करतो. आज जो काही निर्णय होईल तो शेवटचा होईल. त्यानंतर पुन्हा तुमच्या दारावरती भिका मागायला आम्ही येणार नाही. आम्हाला नगर परिषदेच्या माध्यमातून काय करायचं ते करू, आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून काय करायचं ते करू आणि तुम्हालाही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय करायचं ते तुम्ही करा. एवढंच या मोर्चाच्या निमित्तानं सांगतो. आमची प्रामाणिक भावना एवढीच आहे की जे पूरग्रस्त आहे त्यांना योग्य पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वस्तुस्थिती सांगावीशी वाटते. नाव मोठं लक्षण खोटं अशी ह्या टाटा कंपनीची परिस्थिती आहे. जगात नाव आहे पण त्यांना कुठंही झालेलं नुकसान, लोकांच्या अडचणी यांचं काही पडलं नाही. आमच्या या आजच्या टाळेठोक आंदोलन निमित्त उपस्थित सर्व माझे सहकारी नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व मानली जमलेली सर्व माझी जनता, माय बहिणी, या टाटा कंपनीची हिस्ट्री सांगायचीच झाली ते 100 ते 150 वर्ष झाले त्यांचं नाव राज्य आहे म्हटलं तरी हरकत नाही. 3,500 ते 4,000 भूभाग हा आपला त्यांनी व्यापलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे डॅम आहेत, मोठमोठ्या लाईनी आहेत, पाण्याच्या लाईनी आहेत. त्याच्यावरती खोपोली माध्यमात जाताना खूप मोठा व्यवसाय यांचा चालतो. पण ज्या वेळेस यांनी या जागा ॲक्वायर केल्या
त्यावेळेस यांनी काहीतरी एक ॲग्रीमेंट केलं होतं लोणावळेकरांशी की बाबा तुमचं आम्ही संगोपन करू, तुम्हाला पाणी फुकट देऊ किंवा येणाऱ्या लोकांना जे काय अडचणी त्या क्लिअर करायच्या पडतो. पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे की गेले 5 पूर येऊन गेले, यांनी कुठल्याही 1 रुपयाची मदत या टाटा कंपनीने आपल्याला केलेली नाही. काय यांचा एवढा मोठा कारभार असून फायदा आहे? आज यांच्या ह्या चुकांपायी यांनी कुठल्याही गोष्टीची दक्षता, पूर आलं तर काय परिस्थिती असेल, नागरिकांना अडचणी आलं तर काय परिस्थिती असेल, यांनी कुठेही लक्ष गेलेलं नाही. आज एवढं मोठं नुकसान आज झाले, ही टाटा कंपनी बिनधास्त आहे. या टाटा कंपनीला कुठंतरी थांबवलं पाहिजे. म्हणून आज आम्ही सर्व लोणावळेकर नागरिक रस्त्यावरती उतरले आहे. या टाटा कंपनीला आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असून कुठल्याही माध्यमातून असेल यांना सोडणार. जोपर्यंत माझ्या गोरगरिबांचं कमीत कमी 1920 लोकांचं परिवारांचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान म्हणजे का थोडं नाही आहे. आज त्यांच्या जीवनावश्यक सगळ्या गोष्टी नासधूस झाल्यात, त्यांचे जीवन विस्कळीत झाले. याचं फक्त आणि फक्त टाटा कंपनीच कारणीभूत आहे. कारण की आमच्याबरोबर पूर परिस्थिती पाहत असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी आमच्याबरोबर फिरले, त्यांनी पाहिलं की ही पूर परिस्थिती आमच्यामुळं झाली आणि त्यांनी कबुली दिली की आम्ही ही मदत आमच्या टाटाकडनं आम्ही नक्की देऊ. मग हे का फिरलेत तरी आम्ही घाबरत नाही. आम्ही रस्त्यावर उतरणारे लोकांसाठी फिरणारी लोक आहोत. आज त्यांना सांगू इच्छितो, जोपर्यंत आम्ही तुम्ही केलेल्या नुकसानाचं भरपाई आम्हाला भेटत ना, तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून असेल तर कशाही माध्यम यांना सोडणार नाही आणि लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आज मी माझ्या लोणावळेकरांच्या वतीनं व माझ्या वतीनं यांचा मी निषेध करतो टाटा कंपनीचा आणि थांबतो. आज आमचे सर्व नगरसेवक, पूरग्रस्त सर्व एरियातली लोक आज इथं आपण एक कुलूप बघू जरा, एक कुलूप घेऊन आलोय आम्ही टाटा कंपनीला कुलूप लावायला की आता लोण्यात धंदा बंद झाला. आता आमचं जोपर्यंत नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप लावल्याशिवाय त्यांना राहणार नाही असं आम्ही जाहीर केलेलं आहे. त्यानिमित्त मी कुलपाची ग्वाही देऊन सांगतो की आमच्या सर्व लीडर लोकांनी, आमच्या सर्व नगरसेवकांनी भाषणबाजी झाली, सर्व झालं. आता त्यांची उत्तराची अपेक्षा आहे, तेवढी त्यांनी द्यावी, नाहीतर हे कुलूप लावण्यात येईल. एवढं बोलून माझं भाषण संपलं. हम लोग इतना मेहनत से अपना सब सामान लेके आते हैं, एक चीज़ें. अभी इतनी वो हुआ, पूरे घर डूबे हम लोग के एरिया के. टाटा वाला आया नहीं, कुछ पूछे नहीं, कुछ नहीं. अभी बोल के गए थे ना कि हम कुछ करेंगे आप लोग के लिए, तो आपका काम है ना करने का. आप लोग तो दिख ही नहीं रहे, 1.5 महीना हो गए. हाँ, अगर हम लोग को कुछ थोड़ा भी देंगे तो हम लोग का कुछ तो आसरा होगा. हमारा फर्नीचर टीवी फ्रिज सब चला गया हम लोग का. सब गए. अभी हम लोग की तो गलती नहीं थी, सब गए. हमारा इतना नुकसान, आपकी गलती थी तो आपने अपनी गलती सुधारना चाहिए ना. नीचे सो रहे, हमारे सब पानी में चला गया. कैसे हम लोग इस चीज से उभरेंगे? ऊपर कैसे आएंगे हम लोग? टीवी मशीन सब. आप कुछ करो, मेहरबानी करो, आओ हम लोग को मिलो, हमारे घर देखो. आपको यकीन नहीं है तो आके देखो हमारा कितना लॉस हुआ पड़ा है. हमारा कैसा क्या प्रॉब्लम हमारा चल रहा है. अभी तक हमारे गदेले नहीं सूखे, बिस्तर नहीं है हमारे पास सोने के लिए. हाँ, फिर आपको इतना वो नहीं लग रहा है आना है, आपको देखना है, हम लोग कुछ करना है. हो गया सब करके, लेकिन अभी उनको देना चाहिए ना. हम लोग कब तक इंतजार करेंगे इनका? अभी ये हम लोग कहीं प्लीज मेहरबानी करके आप आओ और देखो हम लोग के हाल कैसे हुए. हम लोग ने इतनी मेहनत से एक चीज जमा करके, हम लोग बहुत अमीर लोग नहीं है. हम लोग एक चीज सब फेंका है करके. हमारा हम लोग मेहनत से कमाते हैं, हम लोग दोनों कैसे भी इतना मेहनत से कमाते. रिक्वेस्ट कर रहे हैं टाटा वाले आप लोग से कि आप आओ और देखो और हम लोग के लिए हेल्प करो कुछ तो. टाटा कंपनीचं करायचं काय? टाटा कंपनीचं करायचं काय? त्यांनी मान्य केलेली आहे. मान्य केली. 8 दिवसात काम होते म्हणले, झालं नाही. मोर्चा काढला आम्ही लोकांनी. कवर थांबायचं आम्ही लोक. नुकसान झाली आमची. आम्ही लोक घरामध्ये कधी देणार भरपाई आमची? जीव गेला, किसका जान गेला, किसका 8 दिवसात करतो म्हटले काम. 8 दिवसात 2 महिने आले. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. टाटा कंपनीचं करायचं काय? अरे पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय.
टाटा कंपनीचा करायचं काय? टाटा कंपनीचा करायचं काय? टाटा कंपनीचा करायचं काय? टाटा कंपनीचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। टाटा कंपनीचा करायचं काय? टाटा कंपनीचा करायचं काय? पूरग्रस्तांना न्याय, पूरग्रस्तांना न्याय। एक मिनिट आमचं अधिकारी म्हणणं वाचून ऐका, दाखवतील एक मिनिट आपल्याला. आमचं म्हणणं एवढं आहे साहेब की मागच्या वेळेस तोंडी आश्वासन दिलं होतं, आपण मध्यस्थी केली होती, आम्ही परत गेलो होतो. त्या तोंडी आश्वासनाचं मुळात त्याच्यावरती फॉलोअप का झाला नाही आणि आजच्या पत्रावरती आम्ही किती विश्वास ठेवतो? एवढ्या ऐका ना, 2 मिनिटं माझी विनंती आहे की एवढ्या 2 प्रश्नाची उत्तरं फक्त टाटा कंपनीला द्यावी. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही त्यांनी जे देतील याच्यावर विश्वास कसा ठेवायचा तो आम्ही ठरवू त्यानंतर. पण आम्हाला 2 प्रश्न ते वाचून सांगतो, 2 मिनिट थांबा. 1-2 मिनिटं बोला तुम्ही आणि समोरच्या जबाबदारी त्यांनीच बोला. हो थोडंसं पुढे येऊ द्या ना त्यांना. पुढे पुढे माहिती कशी वाटणार नागरिकांना? माझं नाव दीपक महाबळे आहे. खोपोलीचा जो प्लॅन आहे आणि हा जो लेक एरिया आहे त्याचा मी प्रमुख आहे. आपलं नाव काय? माझं नाव दीपक महाबळे. हां, मी ह्या खोपोलीचा आणि लेक एरियाचा प्रमुख आहे. ठीक आहे. आणि टाटा पॉवरच्या वतीने मी जे सांगतो तुम्हाला, मागच्या वेळी आपली जी मीटिंग झाली त्यात आमचं कलेक्टर साहेबांशी पण बोलणं झालं, बरोबर. कलेक्टर साहेबांनी थोडं आम्हाला सांगितलं की तुम्ही जरा वेळ घेऊन हे करा म्हणून. तर आत्ता आम्ही त्यांच्याशी परत काल परवा बोलणं झालं आहे. त्यांनी आम्हाला 1-2 दिवसात मीटिंगला बोलवले. त्या मीटिंगमध्ये आम्ही जे काय हे करू ते आम्ही लिहिले ह्याच्यामध्ये, त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि तुम्ही वाचून दाखवा आम्हाला सगळ्यांना. वरील संदर्भानुसार कार्यालय माननीय पोलीस निरीक्षक लोणावळा स्टेशन यांच्याकडून टाळेबंद आंदोलन मिळालेलं पत्राभाव. लोणावळा परिसरात अलीकडेच झालेल्या पुरामुळे अनेक कुटुंबीय व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान व अडचणीचा सामना करावा लागला आहे. या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांप्रती आमच्या मनपूर्वक संवेदना आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंता व भावनांची आम्ही दखल घेतो, त्याचा आदर करतो. त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातील निरीक्षणाचाही आम्ही आदर करतो. व्यापक जनहित लक्षात घेऊन सर्व शासकीय यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करण्यासाठी टाटा पॉवर कटिबद्ध आहे. दिनांक 6 ऑगस्ट रोजी झालेल्या परिस्थितीत प्रभावित नागरिकांचे कल्याण व सहकार्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याच अनुषंगाने ते करू आपण. येत्या काही दिवसात टाटा पॉवरचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी महोदय तसेच संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन बाधितांना मदत करतील. प्रशासनाकडून प्राप्त होणाऱ्या आवश्यकतांच्या आधारे टाटा पॉवर आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. या मदत उपक्रमाची अंमलबजावणी शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आवश्यक मंजुरीनंतर पुढील 15 दिवसात मदत कार्य सुरू करण्याचा आमचा मानस आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, जबाबदार नागरिकांच्या सकारात्मक विधायक व सहकार्यामुळे प्रभावित कुटुंबांना दिलासा मिळण्यास गती देऊ निश्चित मदत होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. लोणावळा परिसरातील समाजाच्या विकासासाठी, कल्याणासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून टाटा पॉवर सदैव कार्यरत राहील. या मानवतावादी उपक्रमात आपल्या कार्यालयासोबत तसेच जिल्हा प्रशासनासोबत जवळून कार्य करण्यास आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत. आपल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल व पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आणि 15 दिवसाच्या ऐवजी 8 दिवस करा. तो महिना बदला आणि तो टाइम 15 दिवसाच्या ऐवजी 8 दिवस करा. साहेब आपला आणि डिवाइस मेसेज मान ठेवतो काय दीड महिना आम्हाला मान होऊन आहे. गेला साहेब. बरं ऐका ना साहेब, आपल्या दोघांचा मान आम्हाला आहे,
पण 15 दिवस आता खूप जास्त झालेले. त्याच्या 8 दिवस करा. आणि ह्याच्यामध्ये आमदार महोदय साहेब त्याच्यामध्ये असल्याशिवाय आम्ही ते मान्य करणार नाही. साहेब आणि याच्यामध्ये आम्ही ना जर यांनी 8 दिवसात मार्ग नाही काढला तर लोक उपोषणाला बसू. उपोषण करायचं आपल्याला. आम्ही 8 दिवसामध्ये आणि उपोषणाला बसू. साहेब आम्ही उपोषण इथं करणार आहे. तुम्ही म्हणता तुम्ही एक शोध लावता की आम्ही ती मदत घेणार नाही. आमच्या लोकांना तुम्ही आर्थिक मदत काय असेल ते सांगा. आणि आर्थिक मदत तुमची पाहिजे आर्थिक आम्हाला. मदत आम्हाला ती मिळून आमच्या लोकांना चांगली मदत करायची. आम्हाला आता राशन किट नको, वह्या पुस्तकं नको, काय नको, वह्या पुस्तकं सगळ्या संस्थेने दिले ते. त्याचा आम्हाला कुठला उपयोग होणार उपोषण नाही. आम्ही इथं करणार आहोत. एवढी दखल घ्या त्याच्यामध्ये. पूर येणार नाही त्यासाठी पण आणि साहेब त्यात उपोषण आम्ही इथं करणार आहोत पुढच्या वेळेस. 8 दिवसाला मदत नाही आली तर. ऐका अध्यक्ष महोदय, आपण त्याला एक मागणी केली होती की पूर परिस्थिती निर्माण जी आमच्याकडे पाहू शकता होती त्यासाठी लोणावळा नगरपालिकेच्या बरोबर तुमची टीम तुमची मदत असणार ती आम्हाला दरवर्षी लागणार. कायमस्वरूपी तोडगा पाहिजे त्यावरती. कॅनल बांधायचं. दुसरा एक विषय आपण मागणी केली देखील बरोबर ना. तुमचं जे पाणी येतं ताडाचं कॅनल बांधून द्या आम्हाला. आम्हाला ते लेखी कॅनलचा लेखी उल्लेख द्या आम्हाला त्यामध्ये. साहेब ते 15-8 दिवस करून द्या. 8 दिवस. आणि आमदार साहेबांचं बी नाव घाला. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी.